किट्टू दादा धरे. तर चला आता मी चालले कोर्टामध्ये. आज तारीख आहे आमची काय किट्टू. आणि माझा किट्टू दादा घरी राहतोय आणि मस्त जेवण बनवतो मी. आम्ही लगेच येतो. 12 वाजते 12लाच कोर्ट होतंय उघडतंय. पण काय होतंय माहिती आहे का, आम्हाला कितीला बोलवतात? 11लाच बोलवतात. तर चला आता आम्ही 11:30 वाजले जातात. सगळं मस्त मटण बनवलंय झणझणीत. त्या दिवसासारखं नाही, आज लय भारी मटण आहे. त्या दिवच्या रसाला थोडं तिखट, आज लय भारी. नळी पण आहे, सर्व आहे, मस्त बनवलंय बघा. भाकरी पण बंड्यात मस्त पाहिजे. 3 hours later. कोर्टातून आले, आंघोळ पांघोळ केली, वाडीत गेलो. वाडीत गेले सगळेजण, आम्ही सगळेच होतो. वाडीत गेलो आणि मग तिथून आंबे आणले खूप सारे. आता बघा सगळ्यांनी आणले 10-20 किलो. पण ब्लॉग काही घेतला नाही मी घाईमध्ये. काय मूड पण नव्हता मला ब्लॉग घ्यायला, त्याच्यामुळं मी काय ब्लॉग घेतला नाही जास्त. का माझा किट्टू दादा होता आणि आम्ही वाडीत घाई मध्ये आलो. घाई नाही. काही लोकांना काही आपले ऑडियन्स म्हणतात एकत्र पाहायला त्यांना बरं वाटतं. काही लोकांना किती मला कमेंट, बापरे की काय पोरीला आता ती पोरगी, तुम्हीच सांगा, चांगल्या ऑडियन्सला मी विचारते, तुम्ही सांगा, ती 15 दिवसानंतर सासरी होऊन आली. आता तिच्या घरी जाऊन तिने जेवण बनवायचं होतं का? तुम्हीच सांगा. आता मी तिच्यासाठी बिर्याणी बनवली, मायरानं फिश बनवली. याच्यात झालंय काय झालंय? आता एवढं नाही सांगितलं तर मग आता आम्हाला अलग अलगच राहावं लागेल, दुसरा पर्यायच नाही. मग कारण की माझ्या पोरीच नाही आल्या माझ्या घरी, तर मग काय फायदा? मायराला विशाल आलं आणि आम्हाला आलं तरच बाबा हे सगळं काय मिटू शकते. काय तिकडे द्या ना. लग्न का करू म्हणलं झालं आता तुला आनंद आहे पोरी आल्यावर. सांग तो ऑडियन्स चेहरा दिसतो इकडे इथं उभी राह. तुम्हाला माहिती का, आमची फॅमिली पण आवडती आणि काही लोकांना ना काय होतंय काय माहिती, आमची एकत्र आवडत नाही का आम्ही चांगलं राहू माहिती. सगळे आल्यावर मम्मीने बिर्याणी केली होती आणि मी बिर्याणी खाते, पण त्यातले पीस खात नाही. मी 1000 वेळेस बोललेली आता माहितीये का, 1000 वेळेस बोललेली की मी पीस नाही खात, बिर्याणी खाते मी पहिल्यापासून. बिर्याणी मला आवडती. मम्मी बिर्याणी घरात नाही मायरा ते तसं नाहीये. कोणाला आपल्याला एकत्र बघू वाटायला कोणीतरी आहे, आपल्या आवडेच नाहीत ते. त्यांना वाटतंय नवीन लोक. नवीन तुम्ही त्यांना बरोबर करा ना, आमच्यापर्यंत येऊ देऊ नका ना. मी मागं पण तेच बोलले. आता थोडीशीच खुशी आलती. लेकरू एवढ्या लांबून आलंय, त्याला जेवण आम्ही आनंदाने बोलवलं दोघी सासू. आमच्या घरात सगळेजण बनवतो आम्ही. सगळेजण मिळून आम्ही सगळं काही करतो. आणि तेवढं तर करावं लागेल. माझा अख्खा आयुष्य गेलं एवढं संघर्ष करता हे सगळं कमावण्याकरता. अर्धा आयुष्य गेलंय तर मी जर आणि मायराला काय आवडतं आणि काय नाही, आंबे आणले तिला आवडते. आणि जे आवडते ती खात्यात ना, ती मालकी नाही ती घरातली, ती मस्त हे करून खाते ना. तिला जे आवडन ते तिच्यावर आपण जबरदस्ती तर नाही करू शकत. मग तिला बोलू शकत नाही ना मी की तू बाई. तुम्ही असं बोलता ना, त्याचं मन काय ते पण नाही वाटत त्याच्यामुळं, असं बोलण्यामुळे. ते येणार ना आमच्या घरी. ब्लॉग घेऊ नका म्हणते, मग घेऊ नका म्हणजे ब्लॉगच बंद करा. आम्ही आलो तर ते येतच नाहीत. आम्ही असं झालंय सांग की तुमच्या घरी का नाही येत म्हणजे आम्हाला असंच करावं लागत. ब्लॉग नाही घ्यावं लागणार. मग परत बोला की प्रिया आणि कोमल ताई ते का नाही येते. तुम्हाला बघू पण वाटेल, कमेंट्स करू नका. जे वाईट ते पण नका करू. कारण की आम्ही थकलोय आता या गोष्टीला. थोडंसंच आम्ही एकत्र यायला पाहतो की परत आमच्यावर ते चालतंय. असं लय चुकीचं आहे आता. आंबे बघा आणि तुम्ही त्यांना बरोबर करा. असं करू नका, आमच्या मनाला त्रास होतोय. आमच्याकडून निघून गेले. आम्ही ब्लॉग पण नाही घेतला आमच्या घरात, कारण की नको. कोमल बोलली तुलाच लोक वाईट कमेंट करायले, त्या पोरी इथंच पडलेल्या असतात. अरे देवा म्हटलं, कधी पडलेल्या असतात. कधी मध्ये तर येणारच म्हणलं. आई बापायचं घर आहे तर असं थोडे तुमच्याकडे एवढे काम नाही. पण रिकामीत का आम्ही त्यांच्या घरी जातो ना तेवढेच. आता आम्ही त्यांच्या घरी जात नाही आणि त्यांना आमच्या घरी बोलत नाही. आता हेच करू, नाही तर मग असं करू. मला जर बोलवायचं तर विशालला मायराला अलग राहावं लागेल. आम्ही आलो तरच आमचं हे होऊ शकतं. कमेंट बघा मग मी माझं कसं बी करून. आता जेव्हा आमच्याकडे मला पिकले द्यायचे मम्मीला. इकडे न्यायला कशाला रस करायला इकडे मम्मीला. अरे दादा इकडं हे ठेवायचं मला आतमध्ये. रस करायचे तिकडं. त्यानं अलग आणलेत बाई पा मस्त आंबे. आता हे करा कोणाकोणासाठी आंबे. ऑडियन्स साठी दे पुढचे आंबे. अरे बापरे, ऑडियन्स साठी. चला मी आता पिकायला ठेवते. अर्धे पिकलेले
थोडासा आमरस बनवला ते लयच भारी पा शाखा डायरेक्ट तोडून आणल्यात आम्ही. चला आता मला जायचंय थोडं बाहेर आणि मग पटापट आमची कामं. चला तर तुम्ही बराबर करा. मला घडी घडी कमेंट बद्दलच बोलू नाही वाटत. प्रत्येक टायमाला विशाल बी ओरडतोय. प्रत्येक टायमाला काय तुम्ही नुसतं कमेंट करू दे ज्याला करायच्या तशा वाईट. पण आपल्या पुरी यायचं बंद होतंय ना. मला असं झालंय ना घरातली मी मोठी तर मला टेन्शन होतं ना सगळं काही. आणि ते बोलतात की तुलाच बोलतात मम्मी सगळं. म्हणलं बोलू दे बाई आता काय कशानं थांबणार लोक. उद्या डिलिव्हरी होणार आहे उद्या हे होणार आहे मग काय भांडणच लावत राहणार बाकीचे लोक. अरे आमच्या घरात आनंद राहू दे ना. आम्हाला 7व्या महिन्याचा कार्यक्रम करायचा आहे खुशीने हसीने. तो तुम्ही गो देतात का नाही काय माहिती काही लोक. काहीच करू दे ना अशाने मन येऊन चाललेत ना. एकत्र येतो आम्ही परत आम्हाला वाईट. असं झालं हिनं असं केलं तिनं तसं. नाही चुकलं तर तुम्ही बोला ना. एक चांगलं आणि एक वांगलं असं झालं. नाही चुकल्यावर बोला तुम्ही. असं नाही चुकल्यावर आम्ही पण नाही एक चांगलं म्हणते आणि एकाला वाईट म्हणते. आणि मी तिला रोज एक अंड उकडून देते. रोज एक अंड असतं मायराला. ती अंडे खात नव्हती. मी तिला जबरदस्ती अंड दही लावायची एवढं मोठं. आता दुसरं काय बाकी तिला जे आवडते तिला खाऊ दे ना. का मी सगळा दबाव टाकू तिच्यावर. हे नको ते खाय ग बाई. ते दबाव झाला. तिच्या मनाच्या मोकळ्याने तिच्या मर्जीने खाऊ द्या ना तिला काय खायचंय ज्याची त्याच्या मर्जी असती. आम्हाला तर जेव्हा आम्हाला आमच्या आयुष्यात तर कोणी होतंय नव्हतं. आम्ही आमच्या मर्जीनं होतो तर आम्ही कधी आमच्या आरोप नाही लावला. तेव्हा काय होतं हे आपले ब्लॅकच म्हणून. आणि मला मी परत सांगते तुम्हाला मला हसू द्या. मला हसायला आवडते. मी किती मला वाटलं आता विशालचं लग्न झाल्यावर मी लय आनंदात राहील सगळी व्यवस्थित राहील. तर मी त्याच्यापासून तर जास्तच दुखात आहे. कधी हसवायलाच येत नाही मला. कारण की कमेंटमुळे भांडणं लोकांचे असे. मग ते पोरं यायचे बंद होते तर माझं हसच निघून जाते. नाही तसं म्हणजे मला असं वाटलं ग लोकांमुळे ना. नाही विशालचं लग्न झाल्यावर माझा दबाव सगळा निघून जाईल असं झालं होतं ना मला. पण काही लोकांनी आमच्या घरात परत तसं लावून दिलं. उलट तेव्हा तरी सगळे यायचे तेव्हा कोणीच नाही बोललं की खरात मम्मीकडे सगळ्या पुरी एवढ्या कशा येतात. तेव्हा तर सगळ्या मिळून जुळून आम्ही खायचो सगळे राहायचो कामं करायचे. सगळे जण. तेव्हा तर 2 वर्ष मी एकटी होते घरामध्ये. तर मी एकटी सगळं काय करायचे सगळे मिळून करायचो. तेव्हा कोणी काय नाही ना. आताच का भेदभाव. ती का बाहेरची का ती घरातलीच आहे ना. आणि माझ्या पोरी का तिला बहिणीसारखंच हे करतात ना. तुम्ही मनात टाकतात ते तसं. बाकीचे आपल्या ऑडियन्स नाही बाकीचे जे नवीन आहेत ते येतात भटकून बहिणीसारखे सांभाळते. मग ते बहिणीसारखी ती पण त्याला बहिणीसारखी. तिचं घर आहे ती मालकी नाही करायची. त्याला काय पाहिजे काय नाही हीच सांगेल ना. त्या काय बिचारा पाहुण्यात त्याला काय माहिती आज एक दिवस राहतात. त्याला काय. आता तुम्ही पण सांगा तुम्ही लेकी बाई भावाच्या बहिणीच्या आईच्या बापाच्या घरी गेला तुम्हाला काय वस्तू माहितीये का ही कुठे काय. वहिनीलाच विचार ना ती मालकीने तर तीच देईन ना सगळं काही. चला आता मला जायचंय. जास्त भाषण झालं काय माझं चुकलं असेल तर मला हे करू नका. परत कमेंट तशी करू नका. काही आपले तर नाहीत करत. आता हे आंबे हे सगळे मी त्यांच्यासाठी चाललेत ना खायला. आणि परत एक 2 गोष्टी अशा होत्या खरात मग मी काही पण घेऊन येते की तिच्याच बेडरूम मध्ये. आता बेडरूम मध्येच नको जाऊ. मॅक्शी घालाय बेडरूम मध्ये जाईल ना सगळं घेऊन. नंतर ती तिकडचं आणखीन किचन मध्ये जिथं ठेवायची तिथं ठेवती ती तिच्याच हाताने ठेवती ती. मी तर काही ठेवत पण नाही कधी. म्हटलं मी काही ठेवत नाही. तीच मग तिकडनं उचलती सगळं सामान कुठं काय ठेवायचं. मी तिला विचारत असते. परत आमच्या घरात असं आहे तिला काही पण खायची वस्तू असली मायरा मला दे ग थोडस. तिला विचारा नाही तर मी खोटं बोलते का. तर मी तिला विचारते. मला काहीच माहित नाही कुठं काय. मी फक्त आणण्याचं काम करते. आणि मी तिला विचारते मायरा मला हे ऐका ग दे ग थोडस. पप्पाला पण सांगावं लागतं मम्मीला पण. आणि किती पप्पाचा ब्रश सगळं कपडा सगळं सांगावं लागतं. सांभाळून दे नाही मला माहितीये का. असं कमेंट करायचं. सगळं सामान खाण्यापिण्याचं सगळं माझ्याकडे असतं. कपड्याचं मम्मीकडे असतंय की मम्मी चेंज करायचं फक्त बाकी काय. मी कपडे चेंज करायचं परत घेऊन माझी तिकडे जाते. आणि नंतर बिस्किट चॉकलेट ठेवतो किट्टूसाठी. खाण्यापिण्याचं कधी मी तर कधी आयुष्यात खातच नाही तसं काही. मी तिला तीच मला कधी काही बिस्किट वगैरे 2-3 मग मी खाता का 2 बिस्किट असं आणून देते. आणि मला लयच कधी चक्कर वगैरे आलं तर मायरा काय आहे का खायला देते का थोडस गोड काय असलं तर अशी बोलते ना. तर मी डब्याकडे पण जात नाही किचन मध्ये पण शोधत पण नाही काय कुठं ठेवलंय मला माहितच नाही. मागे ती 2-3 गावाला गेली तर मी कसं आम्ही हे केलं काय कुठं ठेवलंय फोनवर विचारावं लागलं काय असं झालं. मला ती तरी जाताना सगळं सांगून ठेवली. मसाला याच्यात आहे ते त्याच्यात आहे हे याच्यात आहे असं केलं समजलं. हे शेतात जाऊ एवढ्या भारी. चला आता मी थोडस काम आलेत मला जाऊन येते बाई मायरा. तू रस करू आपण एवढं. आणि बघा काल वाडीत गेलो गोण्या ठेवल्या पप्पाकडे सगळ्यात मेन म्हणजे. आणि पप्पा मागच थांबले. मी ड्रेस घालायला गेलता
हा घाल म्हणलं मस्त वडणीचा मोकळा सकाळ. मग मायराची वडणी घेतली त्याच्यात टाकले हा हाताने धुवाय आणि त्याच्यात ठेवले हाताने सगळे. तुंकार चिक लागेल असं त्याला. मग तिथं वाडीत काहीच नाही पप्पाकडे सगळ्या गोण्या आणि बाकीचे काही खाली टाकले गाडीत बॉबीच्या कोमलकडे काय होतं का तरी काय होतं तिच्याकडे नाही बबलीची बॅग होती बाळाची. अच्छा साडी घातली मेकअप नाही केला करते ना बाळा करते. तर चला आता आम्ही चाललोय लाईट बिल भरायला. आमच्या भाड्यानं राहिलेलं परवडलं स्वतःचं असताना काय फायदा आम्हाला. प्रत्येक टायमाला 9,000 10,000 7,000 8,000 आता परत 8,500 बिल आले. कंटाळले. आता मी जाते परत पाहते एकदा बोलून त्या लोकांना एबीसी वाल्याला काय बाबा काय नाही तर काय करायचं आम्ही. भाडं भरलेलं बरं फ्लॅटमध्ये राहून लोक 12,000 भाडं भरतात. त्याच्यापेक्षा लाईट बिल असं आणि आम्हाला नुसतं लाईट बिल 12,000 आहे प्रत्येक महिन्याचं. किती वेळेस बदलून मागितलं पण मीटर काय बदलून देत नाहीत. आता जाऊन तिथेच बोलते मी तुम्हाला. बोला तिथं चांगलं बोला तिथं काय बरं कमी नाही चांगलं बोला म्हणते येड्यासारखं भुतडं बोलले चांगलं बोला कमी करा म्हणून बाबा असं. हा मग असं बोलते मी तुम्हाला. घरी आले आणि आत्ताशी तेव्हापासून गेलेली सकाळपासून आता वाजलेत किती 7 वाजले. एबीसी मध्ये गेले लाईट बिल काय कमी नाही केलं. त्याच्यानंतर कांदे घेतले मस्त पैकी. बरोबर नहीं कांदा लिया लहसुन लिया बहुत महंगा है 50-50 किलो तो भर के रखना पड़ेगा ना. लहसुन तो 10 किलो लेकिन प्याज 50 किलो. हाँ ऐसा ले लिया 25 किलो लिया प्याज. कल कुछ ऊपर चढाने में बहुत जानते आता है ना. तर सगळं घेतलं. आता दूधच पाहिजे थोडस कॉफी पण पाहिजे. दूध घेऊन येतो तुला. तुम्ही दूध द्या मी काय वर येत नाही. मला आणून द्या तुम्ही इथूनच जा. ते काय येणार नाहीत लवकर ते खाली चालायला आले त्यांच्या कशाला मी तोपर्यंत जाऊन माझी कॉफी पिईल ना त्यांच्या भरोशावर कशाला. आता कांदे पण निवडावं लागतील कांदे आता मला एक ट्रिप आली मी तिकडे जाऊन येतो. ट्रिप मारली का मग काय असेल चालेल भाजीला वगैरे तुम्ही घेऊन या. मला पहिले दूध द्या मी कॉफी पिते थोडीशी. हा चालेल. कबूतरच बघा सगळीकडे बसलेत मस्त रात्रीचे. काय दादा बाबाने अगं एकटं सोडून दिलं. मम्मी काय म्हणे तुला त्याला राहू दे म्हणे इथं काय माझ्या सोन्याचा तुकडा माहितीये मला खाली आवाज आला काय म्हणते माझ्या पोरीचा आवाज आला होता मला पण. तुमच्या मागे चालतो तो. अरे पण मला दिसलं नाही माग ओळून पाहिलं मी. मला आवाज जसा आला घोडतोय त्याचं बॅट बॉल खेळायचं त्याला चढता येणार काय रडत खाली उभं राहिला. आई तू खाली आहे ग्राउंड फ्लोर ये आई. बापरे मी पटकन गेले परत. काय रे ओरडतो कशाला तुला घर माहित नाही माहिती पण असं कर पण असं नाही करायचं बरं. मम्मी बोलली ना तर मग त्याला राहू दे म्हणजे तिथं. चल मामा आता चल आता आपण हा ब्लॉग इथे चेंज करायचा का. हा तर आम्ही आता हा ब्लॉग इथे सेंड करू. लाईक करा शेअर करा कमेंट करा. आता मी मस्त जाऊन कॉफी पिते. मी थकली दिवसभरची बाहेर. बेल आयकन दाबा. हा बेल आयकन कोण बोलू ना असं बोलतो. हा ना त्याच्यामुळेच ना माझ्या बाळाला ना तुम्ही खरंच आम्हाला सबस्क्राईब करा माझ्या बाळाला मला. यावर थोडं नाही मी जातो ना मला काम आहे ना आता. काम आहे मला काम आहे ना भाजीला घेऊन या सर भाजीला घेऊन या सर. हा चला बाय.